मित्रांनो, लोक भरारी आपल्या ह्या चॅनलवर आपण शेतकऱ्यांच्या मुलाखत घेत असतो. यातमध्ये शेतकऱ्याला कशा पद्धतीने धनामिती शेपू कशी पिकवली याची सर्व माहिती त्यांनी सविस्तर त्यांच्याकडून घेत असतो. तर आपल्याबरोबर असेच एक शेतकरी आहेत. तर त्यांनी आज मेथी आणली होती. तर मेथीचा बाजारभाव काय झाला आणि कशा पद्धतीने पिकवली हे त्यांना विचारूया. आपलं नाव सांगा. अभिषेक उल्हास गाडवे. गाव कुठलं? ओतूर. ओतूरचे तुम्ही. आज काय आणलं तुम्ही? मेथी किती आणली होती? 7,000च्या आसपास. 7,000. काल काय होती का अजून आहे शेतात? काल पण होती. आणि अजून शेतात आहे का? हा, थोडीशी शिल्लक आहे. तरी किती निघेल? एक गाडी निघेल 2.5 काल. बरं, काल तुम्ही जे काय शेपू आणली होती, आपल्या मेथी आणली होती, तिचा काय बाजारभाव झाला आणि किती जुडा होता? काल 2,000च्या आसपास विकल्या होत्या. हां. 1800-2000. हां, आणि त्या जवळजवळ 6,500 गड्ड्या होत्या. 6,500. आणि आज बाजारभाव काय झाला आहे? आज बाजारभाव 2611, 2650, 2600 रुपये जास्त. हे बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी 2660 आणि 2611 असा बाजारभाव झाला आहे. आणि एकदम फायटर अशी मेथीची भाजी त्यांनी पिकवली आहे. तर त्यांनी काल काही जोडा आणला होता. कालचा बाजार थोडा कमी झाला, आज थोडा वाढला आहे त्यांच्या बाजार, कारण क्वालिटी एकदम होती जबरदस्त, म्हणून बाजारभाव आज झाला. व्यापाऱ्यांनी पण चढ्या बाजारभावाने ते घेतला. तर आपण त्यांच्याकडून समजून घ्या त्यांनी कशा पद्धतीने पिकवली. तर मला सुरुवातीपासून सांगा, तुम्ही कसं नियोजन केलं मेथीचं लागवडीपासून तर पार शेवटपर्यंत? मी मेथी पेरली होती. हां, किती किलो पेरली होती? मी मेथी एकरी 60 किलो पेरली होती. मग किती एकर होती तुमची टोटल? माझी मेथी टोटल 4 एकर होती. 4 एकर होती. आणि टोटल 4 एकरला किती बी लागलं? टोटल 4 एकरला मला 240 किलो बी, 245 किलो बी. 245 लागले. आता मला सांगा, तुम्ही हे कशी पेरली होती तुम्ही ना? मेथी पेरली होती. आणि त्याच्यानंतर मग कसं पाण्याचं नियोजन कसं केलं? मेथी पेरल्यानंतर मी त्याला मायक्रो स्प्रिंकलर जोडलं होतं सगळ्यात. हां मायक्रो स्प्रिंकलर नंतर हां मी त्याला मेथी उतरून आल्यावर बाहेरचं एवर गोल्ड सोडलं होतं. बाहेरचं एवर गोल्ड हां 200 लिटरला 100 ml. हां त्याच्यानंतर 3 दिवसांनी मी झिलोरा सोडलं होतं हां 80 ml हां 200 लिटरला. 200 लिटर. हां, हा, ड्रीप जरा सोडलं थोडक्यात, नाही, स्प्रिंकलरद्वारे. स्प्रिंकलर सोडलं. हां त्याच्यानंतर परत 3 दिवसांनी मी हां ह्युमिक ऍसिड सोडलं होतं. हां आणि रोको सोडलं होतं पाण्यात. रोको कायसाठी वापरतात? हां? रोको कायसाठी वापरतात? हेच बुरशीसाठी मरू नये म्हणून. मरू नये म्हणून. आता म्हणजे हीट वाढल्यामुळं. साठी हीट वाढल्यावर. बरं. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला साधारणतः एक 14-15 दिवसात झाल्यानंतर 24-24 टाकलं होतं एकरी. हां 1.5 बॅग प्रमाणे. हां एकरी 1.5 बॅग प्रमाणे 24-24 टाकलं होतं. हां आणि वॉटर सोलेबल दिलं होतं मी. हां आयसीएलचं टोटल जवळजवळ मी 3 ऍप्लिकेशन दिली होती वॉटर सोलेबलची. बरोबर. एक 60-20 दिलं होतं. एक 43-30 दिलं होतं. हां 43-30 एक ग्रेड ती दिली होती. आणि लास्टला आयसीएलचं 8047 दिलं होतं. तुम्ही किती दिवसांनी मध्ये फरक देऊन ठेवला दिलं होतं? दर 3 दिवसांनी 2-3 दिवसांनी असं हिशोबाने दिलं असं होतं. दिलं होतं. आता हे झालं तुम्ही याचं खताचं, त्यानंतर फवारणी वगैरे काय केली का? फवारणी वगैरे मी त्याला पहिली फवारणी त्याची रोकचीच घेतली होती. रोकोची किती दिवसांनी घेतली होती? ती साधारणतः एक उतरून आल्यानंतर म्हणजे 6व्या-7व्या दिवशी घेतली होती. 7व्या दिवशी घेतली. बऱ्यापैकी 2-2 पाण्या निघाल्यानंतर हां 7व्या दिवशी घेतली होती. बरं. त्याच्यानंतर मी त्याला कॅब्रेटॉपची एक फवारणी काढलेली. कॅब्रेटॉप बरोबर मेगाफॉल घेतलं होतं. आणि जिवाग्रोचं अल्टिमेट म्हणून एक कीटकनाशक आहे हां का, त्यांनी नागाळी भाजीचा आयुष्यात आळीच होत नाही. हां म्हणजे आळे बघा, तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतोय, एकदम zoom करून दाखवतोय जिवाग्रोचं. आणि त्याच्यानंतर मी लास्टची फवारणी शेवटची जिवाग्रोवाल्यांचं रॅपिग्रो रॅपिग्रो आणि एक बुरशीनाशक मला आठवत नाही कोणतं, एलेटची फवारणी घेतली. एवढ्या फवारणी केल्या. म्हणजे तुम्ही तसा एकरी तुम्हाला किती खर्च आला असेल सगळा टोटल? मला 4 एकरला हां 4 एकरला मला 4 एकरला हां 1.25 लाख रुपयाचा आसपास खर्च आला. 1.25 लाख खर्च आला. आणि उत्पादन किती झालं? 3.5 ते 4 लाख रुपयाचा हां म्हणजे आसपास. 1.25 लाख रुपये खर्च झाला. उत्पादन 4.5 लाखाला होईल असं अजून, कारण का उद्या काही काढायची राहिली आहे. हो. तर अशा हिशोबाने त्यांनी पकडली आहे. तर असे बघा, त्यांनी अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी भाजी, कुठलीही त्यांनी आळी नाही खाल्लेली नाही आहे, अशा पद्धतीने पिकवली. आणि त्यांना बाजारभाव पण चांगला लागलेला आहे. 2660 हा 100 जोड्यांसाठी बाजारभाव झालेला आहे. तर त्यांनी आपल्याला सुंदर अशी माहिती. आता मला असं सांगा, आपल्या बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? चांगले माल पिकवा आणि मार्केटला घेऊन ये. या बास. चांगल्या मालाचं मोलच होईल. हां ना. माल क्वालिटी असेल तर मार्केटला विकला जातो. बरोबर. कसं पिकवायचं ते पण सांगा. धन्यवाद. ओके, धन्यवाद.
नमस्कार, लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो, आज वार शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी आपल्याबरोबर एक धना पिकवलेले शेतकरी आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. त्यांनी धना कशा पिकवला. तर बाबा, आपलं नाव सांगा. हनुमंत नारायण खिल्लारी, गाव कुठलं? शिंदे राळेगण. शिंदे राळेगणवरून ते आलेले आहेत. तर त्यांनी धना आणलेला आहे. किती धना आणला तुम्ही? 2,500. 2,500 धना आणला आहे. आणि अजून शेतात आहे काही? किती असेल? 2,000 अजून शेतात आहे. मला सांगा, तुम्ही किती किलो बी टाकलं होतं? 10 किलो. कुठल्या जातीचं होतं? अशोक जातीचं होतं. आणि आता मला सांगा, तुम्ही जे आता अशोक जात टाकले तर त्यासाठी सुरुवातीपासून कसं नियोजन केलं? पाण्याचं नियोजन कसं केलं? फ्लडलाच भरला आम्ही. फ्लडलाच भरलं, ग्रेन पाईपनी काय नाही. आणि त्याच्यानंतर खताचं नियोजन कसं केलं? खत पेरताना सुपर फास्टवर टाकलो. आणि पहिलं काय शेणखत होतं का? नाही, शेणखत काय नव्हतं. तर आज काय बाजारभाव झाला तुमच्या धान्याला? 1370. 1370 हा बाजारभाव झाला आहे. आणि दुसरा 1313 असा बाजारभाव दोन्ही झालेले आहेत. 2 वकलं होती त्यांची. तर आता तुम्ही खताचं नियोजन सांगितलं, त्यानंतर फवारणी वगैरे कशा केल्या? त्याच्यानंतर मी परत 24 टाकलं होतं ना. 24 नाही फवारणी फवारणी केली ना. 2 केल्या. किती दिवसानंतर एक केली? केली 15 दिवसानंतर. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर 8 दिवसांनी. 8 दिवसानंतर फवारणी केली. तर त्याच्यानंतर तुम्ही आता हे जे फवारणी वगैरे केली, बाजारभाव मिळाला, त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? बाजार थोडा वाढ झाल्यामुळे नाही तर बाजार आणखी चांगला भेटला असता. तरी तुमची काय अपेक्षा होती? शेवटी 2 पर्यंत जायला पाहिजे होता. 2,100 रुपयांना बाजार म्हणजे 20 रुपये जोडी असा बाजारभाव त्यांची अपेक्षा होती. पण ती 3.5 रुपये जोडी प्रमाणे झाले आहेत. थोडेसे ते हेच होते, पण त्यांना आता बाजारभाव डाऊन झाल्यामुळे तो कमी बाजारभाव झाला आहे. तर मित्रांनो, आपले शेतकरी राळेगणचे होते, एवढे लांबून ते धना घेऊन आलेले आहेत, त्यांना बाजारभाव अशापर्यंत झालेला आहे. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना काय सांगू, तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे नियोजन? आता माझं काय झालं, मग थोडा हलगर्जीपणा झाला, वाढ झाल्यामुळं हां, ते बघा जोडी दाखवा त्यांना किती कमी मोठी. भेटला. हे बघा, जोडी ना थोडा लांबडा झाला आहे. लांबडा धना झाल्यामुळं त्यांना थोडा बारीक असता तर अजून बाजारभाव चढा झाला असता, अशी त्यांची अपेक्षा आहे. काय मोठी जोडी आहे ना. सांगा, हे बघा, अशी तुम्हाला जोडी दाखवतो. अशी लांबडा जोडा झाला, एकदम लांबडा झाल्यामुळं बाजारभाव थोडासा कमी झाला. अशी हलगर्जीपणा झाला. हा, त्यांच्याकडून थोडासा त्यामुळे बाजारभाव लेट झाला. काढायला लेट झाल्यामुळं बाजारभाव थोडासा कमी झाला. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपला धना पिकवीत जा आणि मार्केटला घेऊन त्याचा बाजारभाव मिळत जा. धन्यवाद.